व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस सोंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, राम मंदिर उद्घाटन सोहळा ज्याचं निमंत्रण देशातल्या अनेक प्रतिष्ठितांना गेलं, व्यावसायिकांना गेलं, धर्म पंडितांना गेलं, गुरुजींना गेलं, अनेक मान्यवरांना गेलं, त्याचप्रमाणे राजकारणी असो, कलाकार असो, अनेकांना राम मंदिर जो सोहळा झाला त्याचं निमंत्रण गेलेलं होतं. ट्रस्ट तर्फे हे निमंत्रण होतं, हे काही भाजपतर्फे निमंत्रण नव्हतं किंवा केंद्र सरकारतर्फे नव्हतं. तर राम मंदिराची जी ट्रस्ट होती त्या ट्रस्ट तर्फे हे निमंत्रण देण्यात आले होते. यामध्ये शरद पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं राम मंदिर सोहळ्याचं, जे त्यांनी नाकारलं. आणि तेव्हा त्यांनी असं कारण सांगितलं की मला तेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी अयोध्येला जाईन आणि दर्शन घेईन रामाचं. ऍक्च्युली पवार साहेबांकडून तर ही अपेक्षाच नाही ना की ते जातील आणि दर्शन घेतील, कारण महाराष्ट्रात राहून ज्यांना 40 वर्ष लागली रायगड चढायसाठी आणि जेव्हा चढले ते देखील आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच, कारण त्यांच्या त्या पक्षचिन्हाचं अनावरण त्यांनी तिथे जाऊन केलं रायगडावर, आणि ते सुद्धा पालखीत बसून वगैरे गेले होते तिथे. मग जोरदार भाषणं वगैरे झाली. शिवाय आम्ही देवांचे बाप आहोत असं म्हणणारे शरद पवार यांच्याकडून आपण हे राम मंदिरात जातील, दर्शन घेतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. पवारांप्रमाणेच राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण हे उबाठाला पण देण्यात आलं होतं, म्हणजेच उद्धव ठाकरे यांना सुद्धा. आधी काय झालं तर ट्रस्टचे जे विश्वस्त होते, म्हणजे अजूनही आहेत, त्या विश्वस्तांनी यांना फोन केला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना की तुमची वेळ द्या, आम्हाला तुम्हाला भेटायला यायचंय. उद्धवरावांनी फोनच उचलला नाही. आता ही त्यांची नेहमीची सवय. अहो, जे शरद पवारांचा फोन उचलत नाहीत ते या विश्वस्तांचा फोन कशाला उचलतील, नाही का? त्यांनी फोन उचलले नाहीत. ज्यांच्याकडे निरोप देण्यात आले होते अपॉइंटमेंटसाठी त्यांनी अपॉइंटमेंट हवी आहे हे निरोप सुद्धा पोहोचवले नाहीत. अर्थात त्यांना तरी भेटू दिलं की नाही हा प्रश्नच आहे. त्यानंतर राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वतः निमंत्रण पत्रिका घेऊन मातोश्रीवर आले, मात्र त्यांना भेट नाकारण्यात आली. आणि बोंब काय मारण्यात आली की बघा, हा बीजेपीचा प्रायव्हेट सोहळा आहे, आम्हाला निमंत्रणच देण्यात आलेलं नाहीये. अहो, 3-3, 4-4 वेळा तुम्हाला फोन केलेले, तिकडून अयोध्येवरून ते खास निमंत्रण पत्रिका घेऊन तुमच्याकडे तुमच्या दारात आलेले, तुम्ही त्यांना साधं स्वागत सुद्धा केलं नाही, चहा पाणी पण विचारलं नाही. आणि तेच आम्ही ओंकारेश्वरानंद जे स्वयंघोषित शंकराचार्य आहेत त्यांची तर पाद्यपूजा वगैरे केली का, तर त्यांनी स्तुती सुमन उधळली यांच्यावर म्हणून. हे असलं यांचं ढोंग आहे, हे असं नाटकी वागतात. त्यामुळे यांना इथून पुढेही कुठल्याही मंदिर अनावरण सोहळ्याला, उद्घाटन सोहळ्याला कशासाठी बरं बोलवायचं असा प्रश्न जर मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांना पडत असेल तर त्यामध्ये आश्चर्य वाटून घेण्यासारखं काय आहे आणि यामध्ये सरफड करण्यासारखं काय आहे? बरं, ही चरफड कोण करतं? उद्धव ठाकरे स्वतःहून येऊन तर कधी अशी चरफड व्यक्त करत नाहीत, आणि जेव्हा करतात तेव्हा भलतच काहीतरी बोलून जातात. मग आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपल्या घरगड्याकरवी ते बोलायला सुरुवात करतात, म्हणजेच भोंग्याकरवी, झाकण झुल्यातर्फे. झाकण झुल्याने आता परत एकदा असंच एक स्टेटमेंट केलेलं आहे, मात्र ते अयोध्या राम मंदिरावर नाहीये, तर नाशिकला जे काळाराम मंदिर आहे त्या काळाराम मंदिरावरून यांनी भाजपला टीकेचा धनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र हा यांच्याच अंगणात आलेला आहे. कसा तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की जाणवेल मित्रांनो. मात्र हा झाकण झुल्या नेमकं काय बोललाय हे जाणून घेण्याआधी एक गोष्ट आवर्जून जाणून घ्या, ती म्हणजे येत्या 14 मेला, येत्या 14 मेला आपल्या धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. मित्रांनो, आपल्या धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, 40 दिवस नरक यातना सहन केलेल्या आहेत, मरण यातना सहन केलेल्या आहेत, पण आपले राजे झोपले नाही. तेव्हा ही जयंती आपल्याला जोरदार साजरी करायची आहे. मित्रांनो, मातांनो, बंधूंनो, भगिनींनो, आपले जे हिंदू माता बंधू भगिनी आहेत, अडीअडचणीत आहेत, त्यांच्यासाठी आपण त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढे येत असतो. 14 मेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आपण अन्नदानाचा
मोठा उपक्रम योजला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच आपण हा उपक्रम राबवणार आहोत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात यामध्ये सामील व्हा. त्याचप्रमाणे कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांना सुद्धा आपण अन्नदान करणार आहोत. तेव्हा मित्रांनो, सहकार्य अपेक्षित आहेत. आपल्या महाराजांची जयंती आपल्याला असेच लोकांची सेवा करण्यासाठी, धर्माची सेवा करण्यासाठी उत्साहात साजरी करायची आहे. म्हणूनच दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर इतरांप्रमाणे आपणालाही जर काही योगदान द्यावं वाटत असेल, सहकार्य करावं वाटत असेल तर अवश्य करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे परिवारातर्फे त्याची पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. मित्रांनो, माणुसकीचं दर्शन घडवा, धर्माभिमान जागृत ठेवा आणि पुढे या. काळाराम मंदिरावर धर्मध्वज फडकवण्यात आला. आता हा धर्मध्वज म्हणजे काय असू शकतो, तर तेच आपल्या धर्माचं प्रतीक, म्हणजेच आपला भगवा, ज्याला हे उद्धट ठाकरे, होय उद्धटपणेच बोलले होते. हे उद्धवजीराव काय बोलले होते, भगव्याला फडक. या फडक्याला मी मानत नाही. लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान यांचे हे असे विधान होते. आता हा धर्मध्वज फडकवण्यात आला, याचं भोंगा राऊतांनी कौतुक केलंय. चक्क भोंगा राऊतांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जो धर्मध्वज फडकवला आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो, मात्र धर्म ही काय तुमच्या बापाची जहागीर आहे का, आणि धर्म काय फक्त तुमच्या एकट्या पुरताच आहे का. बीजेपीला सवाल आहे, भारतीय जनता पक्षाला, कारण त्यांच्यातर्फेच धर्मध्वज फडकवण्यात आला होता, कार्यकर्त्यांतर्फे, पदाधिकाऱ्यांतर्फे आणि विश्वस्त अर्थात काळाराम मंदिराचं. तर धर्म ही तुमची जहागीर आहे का, तुमची मक्तेदारी आहे का, असा सवाल भोंगा राऊतांनी उपस्थित केलेला आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर भोंगा राऊतांनीच व्यवस्थित द्यावं की जर ही जर कोणाची मक्तेदारी असेल तर मग ती नेमकी कोणाची मक्तेदारी आहे. भोंगा राऊत साहेब सांगू शकाल का बरं तुम्ही. पुढे जाऊन झाकण झुले असं म्हणतात की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं, बघा हा फार वादाचा मुद्दा आहे की ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं. आता ऍक्च्युली हिंदुत्वाची ही जी पताका आहे ना, ही खूप वर्षांपासूनची आहे. ह्याची खूप मोठी परंपरा आहे. निश्चितच बाळासाहेब ठाकरे यांचं कॉन्ट्रीब्युशन कोणीच नाकारू शकत नाही. पण भोंगा राऊत जे म्हणतायत की बाळासाहेबांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षवाल्यांना, आणि तुम्ही त्यांच्याच कुटुंबियांना त्या धर्मध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमानिमित्त का बोलवलं नाही. आता कळतंय दुःख कुठं झालंय, मुळव्यात कसा ठणकायला लागलेला आहे. यांना कशामुळे बरं आता हे धर्मध्वज फडकवायचंय, कारण उद्धव ठाकरे यांच्या मते तर तो भगवान म्हणजे ते तर फडक आहे ना. मग फडकवण्यासाठी भोंगा राऊतांची एवढी धडपड का झाली. कशामुळे त्यांना असं वाटलं की उद्धवजीरावांना बोलवायला पाहिजे होतं, पेंगवीनला बोलवायला पाहिजे होतं, तेजस ठाकरेंना बोलवायला पाहिजे होतं, मला बोलवायला पाहिजे होतं. का तुम्ही याकूब मेमनची हे सजवा ना कबर. तुम्ही मुंबईतल्या गार्डन्सला टिपू सुलतानचं नाव द्या ना. तुम्ही बांगलादेशी रोहिंग्यांच्या जे झोपडपट्ट्या तिकडे वसवलेल्या आहेत बेहरामपाड्यामध्ये, त्यांना संरक्षण पुरवा. तुम्हाला कशाला हवा आहे हो धर्मध्वज. धर्मात उरले तरी आहात का तुम्ही. आणि घर वापसीची यांची शक्यता सुद्धा नाहीये मित्रांनो. लक्षात घ्या, अमरावतीमध्ये परतवाड्याचं जे प्रकरण झालेलं आहे त्याच्यावर यांनी चकार शब्द बोललेला आहे का, नाही. निदा खानला काल अरेस्ट करण्यात आलेली TCS प्रकरणातली हीच ती जी तिथल्या लेडीजला बुरखा घालण्याचं प्रशिक्षण देत होती, दबाव टाकत होती. तिला काल छत्रपती संभाजीनगर मधून रात्रीतून उचलण्यात आलेलं आहे. त्या TCS प्रकरणावर त्या धर्मांतराविरोधात पवार म्हणा, हे ठाकरे कुटुंब म्हणा, काहीतरी बोललेले आहेत का, एक चकार शब्द तरी यांच्या तोंडातून निघालेला आहे का. मग जेव्हा धर्मकार्य आहे, धर्माचं एखादं अधिष्ठान आहे, तिथे यांना कशासाठी बोलवायचं. यांचा मुलगा विठ्ठलाच्या महापूजेतून होम हवनाचा अगरबत्तीचा धूर सहन होत नाही म्हणून तिथून उठून चक्क निघून जातो 5व्या मिनिटाला पूजेतून आणि आपल्या AC गाडीमध्ये जाऊन बसतो. ह्यांना धर्मकार्यासाठी बोलवायचं का.
यांच्या पक्षातल्या उपनेत्या रामकृष्णाला थोताट म्हणतात, प्रभू श्री रामांच्या चारित्र्यावर लांछन लावतात, गलिच्छ भाषेमध्ये बोलतात, त्यांना एका शब्दानं हे छापत नाहीत का, प्रश्न विचारत नाहीत. यांना कशाला धर्मध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमात बोलवायचं? ज्यांच्या सभेला, ज्यांच्या रॅलीला दीन दीनचे नारे लागतात, अल्लाहू अकबर म्हटलं जातं. ठीक आहे, संविधानानं अधिकार दिलेला आहे तुम्हाला सगळ्यांना घोषणाबाजी करायचा, पण मग तिथेच जय श्रीराम का म्हटलं जात नाही? याचाच अर्थ असा आहे की हे लांगुल चालनाबाई वेडेपिसे झालेले आहेत. मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे ममता बानोला पाठिंबा दर्शवतात. त्या ममता बानोला जिने दुर्गा मंदिर बंद पाडलं कोलकात्यामधलं, जेव्हा सत्ता पालट झाला, उलटफेर झाला, तेव्हा तिथल्या हिंदूंनी ते मंदिर ओपन केलेलं आहे. अगदी फार लांब कशाला जायचं? कोविड काळामध्येच यांनी किती निर्बंध लावलेले होते. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा तुम्ही, बार उघडे ठेवले, मंदिरं बंद ठेवले होते यांनी. कशामुळे? काय इतका दुस्वास आहे म्हणा, काय इतका तिरस्कार आहे? अयोध्येचं यांना जेव्हा निमंत्रण मिळालं हे गेले नाहीत, आणि नंतर याच काळाराम मंदिरामध्ये सहकुटुंब दर्शनाला गेले होते. त्यांना हे दाखवायचं होतं, हे भासवायचं होतं की बघा बघा बघा, आम्ही अजूनही हिंदू आहोत, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. 4-4 वेळा हाच प्रश्न आपल्या पत्रकार परिषदेतून, भाषणांमधून, सभांमधून उद्धव ठाकरे विचारत असतात. पण आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की हिंदुत्व म्हणण्यापुरतं देखील हिंदुत्व यांच्याकडे उरलेलं नाहीये अजिबात. तेव्हा धर्मकार्यामध्ये यांना बोलवण्याची काही गरजच नाहीये. तुम्ही इफ्तार पार्ट्या करा, रोजे ठेवा, आम्हाला काही देणे घेणं नाहीये त्याच्याशी. तुम्ही जे जे हिंदुत्व विरोधी आहेत त्यांची स्तुती करण्यामध्ये धन्यता मानता. जो राहुल गांधी हिंदू धर्माला हिंसक म्हणतो त्याची तुम्ही भलावड करता. हिंदू धर्माला डेंग्यू मलेरिया म्हणणाऱ्या MK स्टॅलिनच्या मांडीला मांडी लावून तुम्ही इंडिया आघाडीमध्ये बसता. ममता बानो जी हिंदूंच्या प्रखर विरोधात आहे, तिला दीदी म्हणता, तिचं कौतुक करता की बघा बघा बघा, वाघिणीसारखी लढती ती म्हणून. हे म्हणजे कसं झालं माहिती का? बकरीने म्हणजे घरकोंबड्याने बकरीची भलावण करण्यासारखं झालंय. मुळात एक गोष्ट सत्य आहे मित्रांनो, यांना ना हिंदुत्वाशी काही देणं घेणं आहे, ना मराठीशी काही देणं घेणं आहे, यांना या महाराष्ट्राच्या मातीशी काही देणं घेणं आहे. यांना फक्त आणि फक्त लुटमार करायची आहे, तिजोरी, सरकारी तिजोरी लुटायची आहे कंत्राटाच्या नावाखाली, टक्केवारीच्या नावाखाली, आणि मग फक्त रडारड करायची आहे, आरडाओरड करायची आहे की बघा 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 कसा दुजाभाव केला जातोय, आम्हाला अजिबातच बोलवलं जात नाहीये. तर इथून पुढे देखील धर्मकार्यामध्ये आपल्याला बोलावलं जाईल याची अपेक्षा झाकण झुल्याने आणि उबाठा गटाने अजिबात ठेवू नये. आणि जर ठेवायचीच असेल तर मग घर वापसी शिवाय पर्याय नाहीये. मात्र हे इतकं सहज शक्य अजिबातच आता राहिलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की हे पुरते आता नाती लागलेले आहेत इंडिया आघाडीच्या. झाकण झुल्याला 2028ला कुठल्याही परिस्थितीत परत एकदा राज्यसभेवर जायचंय, त्याच्यामुळे राहुल गांधींची वारेमाप स्तुती चालू आहे. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची 1 सीट पदरात पाडून घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचाही हात दगडाखाली आहे. आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष फुकावत चाललेला आहे. जवळपास 78% भूभागावर सध्या बीजेपीचा झेंडा फडकतोय. आणि हे यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे, सगळ्यात मोठं शल्य आहे यांचं. पण मित्रांनो, ही चरफड, ही तडफड वेळीच ओळखायला हवी. हे किती जरी म्हणत असले आम्ही हिंदुत्व कुठे सोडलंय आम्हाला सांगा ना, तर परभणीमध्ये यांच्या महापौराने सय्यद इक्बालने ऐन रामनवमीच्या पार्श्वभूमीवर परभणीतलं हनुमानाचं मंदिर भुरट्यासारखं रात्रीच्या अंधारामध्ये पाडलं. त्यावर हे एक शब्द बोलायला तयार नाहीये, तर म्हणतात आम्हाला धर्मकार्यात का बोलवत नाही तुम्ही म्हणून. हे असे असंख्य उदाहरणं देता येऊ शकतात या लोकांना. पण ते म्हणतात ना की निर्लज्जम सदा सुखी, त्यातला काहीसा प्रकारे बोंगारा होता त्यांचा. ज्यांना कितीही उदाहरणं दिली यांच्या नाकर्तेपणाची आणि धर्म सोडल्याची, तरी हे मान्य करणार असले, जसं ममता मान्य करायला तयार की मी हारले आहे म्हणून. हे
खरंच एकमेकाचे भाऊ बहीण शोधतात बरं का मित्रांनो. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये निश्चित कळवा. तुमच्या कमेंटचा नेहमीच आदर आहे. महत्वाची आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती म्हणजे 14 तारखेला आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्ताने आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदान करत आहोत. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी, अन्य रुग्णांसाठी सुद्धा. त्याचप्रमाणे आपले जे हिंदू माता बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, आपल्या बळीराजासाठी, शेतकऱ्यासाठी आपण किराणा सामान पोहोचवणार आहोत. त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या, शाळा जवळ आल्या, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवायच्या. तेव्हा या सत्कर्मामध्ये जसं इतर लोकांनी सहकार्य केलेलं आहे तसंच आपणही पाठिंबा द्या, योगदान द्या, सहकार्य करा. ही नम्र कळकळीची विनंती आहे मित्रांनो. ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आपण दणक्यात साजरी करूया, धर्मकार्य करून, सत्कर्म करून. तेव्हा दिलेल्या जीपे, फोन पे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा परिवाराचा, म्हणजे तुम्हाला पण इतरांप्रमाणेच तुमची पावती नक्की मिळेल. मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी म्हणून या सत्कर्मामध्ये निश्चित सामील व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.